आता पाहूया कसा रंगलाय लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट। महायुतीच्या मुंबईतल्या 2 जागा जाहीर होणं बाकी। या दरम्यान सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दोघांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। अजित पवारांकडून नाशिकच्या जागेची मागणी, मात्र नाशिकची जागा घ्या पण तिथे भुजबळांनाच उमेदवारी द्या। भाजपच्या दादांना सूचना, छगन भुजबळांचा दावा। आता प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, पण हे सगळे जे आहेत याच्यावर या चिन्हावर त्या चिन्हावर असं काहीही माझ्याकडे कोणी विचारणा केली नाही, मागणी केली नाही, अट टाकलेली नाही, काहीच नाही। माढ्यात भाजपच्या बैठकीत शेतकऱ्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नांना गोंधळ, शेती योजनेत आर्थिक फसवणूक केल्याचा शेतकऱ्याचा आरोप। टेंभुर्णी इथल्या बैठकीतला प्रकार। काही शेतकरी सहमत नसतील, पण भाजपच्या योजनांचा लाभार्थी ठरलेला मोठा शेतकरी वर्ग भाजपच्या पाठीशी। उडालेल्या गोंधळावर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा। वडेट्टीवार लवकरच भाजपात जाणार, ते अशोक चव्हाणांचे राईट हँड। त्यांच्या भाजपसोबत बैठका, मी चर्चेचा साक्षीदार, धर्मराव बाबा आत्रामांचा दावा। आज नाहीतर उद्या वडेट्टीवार हे भाजपात जाणार हे तितकं 100% खरं आहे आणि त्याचा मी जे चर्चा झालेला आहे ते मी चर्चामध्ये होतो आणि त्या बीजेपीमध्ये आज नाहीतर उद्या ते पक्का जातील 100%। तर धर्मराव बाबा आत्रामांची नार्को टेस्ट करा, धर्मराव बाबा आत्राम यांच्या दाव्यानंतर विजय वडेट्टीवारांची मागणी। माझ्या पुढे चर्चा झाली, मी त्यांना त्यांची नार्को टेस्ट करा म्हणून सांगतो की कुठे चर्चा झाली, धर्मरावची नार्को टेस्ट केली पाहिजे। मुंबईत 2 ते 3 जागा मिळाव्या अशी अपेक्षा होती। काँग्रेस नेत्यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी होती। मुंबईतील जागा वाटपावरून वर्षा गायकवाड नाराज। अपेक्षा होती की आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी 3 सीटा मिळाव्या किंवा 2 सीटा मिळाव्या, त्याच्यामध्ये आम्ही जे आहोत ते बरोबरीमध्ये आहोत। महाराष्ट्र प्रदेश हे काही भूमिकेच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घ्यायला हवी होती आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती। करमाळ्यात महायुतीच्या बैठकीच्या पोस्टरवरून धैर्यशील मोहिते पाटलांचा फोटो गायब। रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्याने पाटील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा। विशाल पाटील विश्वजित कदमांच्या भावना समजू शकतो, पण सांगलीत जातीयवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी ठाकरे गटच हवा, संजय राऊतांचं वक्तव्य। काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे। आपण पाहिलं असेल, प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो